प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या जाहीर सभेला आमदार गोपीचंद पडळकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। या सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहरात राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। तसंच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलं। भारतीय जनता पार्टीमध्ये हा विचार केला जात नाही। आज राजू पाटील साहेब अभिमानाने सांगत होते, मी एका गरीब गवंड्याचा पोरगा आहे आणि भारतीय जनता पार्टीने मला मानाचं स्थान दिलंय, मला तिकीट दिलंय। ही कमी गोष्ट नाही। आज माझ्यासारखा कार्यकर्ता जे 100 घराच्या गाव आहे पडळकरवाडी, या गावातनं येतो आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य होतो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य होतो। माझा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये पार्टी मला उभा करते। याची पार्टी आहे। हे आमचा बाप आमदार होता का, खासदार होता का, मंत्री होता का, हे पार्टीमध्ये विचारलं जात नाही। पण काँग्रेसमध्ये ते विचारलं जातं, तुमचा आजोबा कोण होता, तुमचा पजोबा कोण होता, त्याची इंग्रजाशी दोस्ती होती का, असले सगळे बघितलं जातंय। आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये हे बघितलं जात नाही। भारतीय जनता पार्टी तळागाळातल्या लोकांना उचलते, त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करते, त्यांना नेता करते आणि त्यांच्या हातातून या सर्वसामान्य लोकांची कामं करून घेते। आणि म्हणून आज आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढे आपले उमेदवार आहेत ते उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीनं शहरामध्ये काम करतायत। या जाहीर सभेसाठी किसन घोडके, दीनानाथ धुळम, नरसप्पा पुजारी, कुमुद अंकाराम, सागर अतनुरे, इंदिरा कुडक्याल आणि नागेश वल्ल्याळ यांची उपस्थिती होती। प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजू पाटील, स्वाती बडगू, रंजिता चाकोते आणि संजय कोळी यांना कमळ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। या जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली। तुम्हाला कळकळीची या ठिकाणी सांगू इच्छितो, या भागामध्ये या भारतीय जनता पार्टीमध्ये गरीब कुटुंबातला कार्यकर्ता ही नगरसेवक होऊ शकते। या सगळ्या माता भगिनी उपस्थित आहेत, ते दाखवू शकणारा येणाऱ्या 15 तारखेला मी आवर्जून सांगतोय। या भागाचा आमचा इतिहास आहे। अनेक लोकांनी पाडायचा प्रयत्न केला विजयकुमार देशमुख साहेबांना आणि लोकसभेच्या आमच्या प्रणितीताईचं याच विरोधकांनी काम केलंय। दुसरे येतात त्या ठिकाणी 3-3 वेळा गद्दारी करतात आणि सांगतात मी अपक्ष उभारलो, मी पार्टीच्या विरोधात उभारला नाही। अरे बाबा, अपक्ष याचा अर्थ काय? ज्यावेळेस बंडखोरी केली जाते, ज्यावेळेस पार्टीच्या विरोधात निशाण उघडला जातो, त्यालाच बंडखोर म्हणतात। बाबा तू नीट लक्षात घे, वार्ड क्रमांक 59 असताना नगरसेवक जगदीश पाटलाच्या विरोधात त्यावेळेस 2007 साली बंडखोरी केला। नंतर 2017ला हेच याच प्रभागातून बंडखोरी करतायत आणि दोघे दुश्मन राहून या छोट्याशा गरीब कुटुंबातल्या कार्यकर्त्याला राजू पाटलाला पाडायचा प्रयत्न करतायत। अरे हे मतदार, हे सुधार मतदार आहे, जे माता भगिनी असंख्य संख्येने आम्हाला निवडून देतील याचा मला नितांत खात्री